आयुष्याचा कधी शेवट होईल याचा काही ठाम पत्ता नसतो. काही लोकांच्या आयुष्याची नुकतीच सुरुवात झालेली असते, मात्र त्याच ठिकाणी काळाचा घात होतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली. एका भीषण अपघातामध्ये मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेव आणि नवरीचा मृत्यू झाला. या अपघातात नवरदेवासह त्याची आई तसंच वहिनीचाही मृत्यू झाला असून एका हसत्या खेळत्या कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वीरेंद्र शाक्य यांचा विवाह शुक्रवारी राजेश्वरी सोबत पार पडला. लग्नानंतर शनिवारी वीरेंद्र त्याच्या बायकोला आणि आईला आणि वहिनीला रिक्षाने आपल्या गावी घेऊन जात होता. त्यानंतर रस्त्यातच एका दुकानाजवळ वीरेंद्रच्या बहिणीने काही सामान घेण्यासाठी रिक्षा थांबवला आणि ती दुकानात गेली. रिक्षात तिघे बसलेले असताना त्याच वेळी एक ट्रक तिथे आला आणि त्यांनी त्या डिवायडरचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि थेट उभ्या असलेल्या रिक्षावर उलटला आणि रिक्षामध्ये असलेल्या सर्व काही लोकांचा मात्र मृत्यू झाला. ट्रक रिक्षावर उलटला आणि मोठा आवाज झाला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी धाव घेतली. तसंच जेसीबीच्या सहाय्याने ट्रकखाली दबलेली पोती हटवली. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर रिक्षातील लोकांना बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत सगळ्यांची प्राणज्योत मावळली होती.